लहान बाळ असेल जेव्हा जेव्हा त्याला फक्त दात पण आलेले नसतात, जेव्हा फक्त हिरडी असते तेव्हा पण आपण बाळ दूध पेड करत म्हणजे मिल्क फिडिंग करत असतो. ते ज्या हिरड्या आहेत ते वरती आहेत ना, असे समजा खाली फक्त हिरडी आहे तर ती पण गॉस पीसने किंवा कॉटननी साफ केली पाहिजे, ती हिरडी स्वच्छ केली पाहिजे. त्याच्यामुळे पण जे दात येतात ते चांगले येतात. प्लस दात आला समजा सवयाच्या 6व्या महिन्यामध्ये दात येतात तेव्हापासून त्याला ब्रशिंग चालू केली पाहिजे. म्हणजे आपल्या मेडिकलला फिंगर टिप ब्रश भेटतो, स्वतः लहान मुलं तर ब्रश करू शकत नाही, तर आईच्या हाताच्या फिंगरमध्ये तो ब्रश घालून ते क्लीन केले पाहिजे. ॲटलिस्ट 2 वेळेस तरी ब्रश केले पाहिजे. नंतर आपण फिडिंग करतो, दूध पाजवतो किंवा फॉर्म्युला मिल्क देतो, तर ते केल्यानंतर दात क्लीन केले पाहिजेत. म्हणजे फिंगर टिप ब्रशने किंवा कॉटन ओला करून ते पुसलं पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. म्हणजे दादाची जितकी हायजीन व्यवस्थित घेतली तिथे केरीज वगैरे होणार नाही आणि लहान मुलांना काय प्रॉब्लेम होणार नाही. सध्या एक नर्सिंग बॉटल केरीज म्हणून हा खूप मोठा प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे काय होतं, रात्री फिडिंग करता करता फीड करून बाळ तसंच झोपतं बरोबर. किंवा काय फॉर्म्युला मिल्क मदत देतात तर ते पितात आणि बॉटलचीच तोंडात ठेवतात. तर त्या काय त्या दुधामध्ये ते लॅक्टोज असतं, त्याला खायला बॅक्टेरिया येतात आणि दात किडतात. त्याच्यामुळे ते किडून अशा लेवलला जातात की दाताचा वरचा क्राऊन नाही तोच पूर्ण झिजून जातो, फक्त रूट स्टंप राहतं. आणि दाताचे तुम्ही बघितलं असेल काही काही मुलांचे क्राऊनच नसतात, फक्त रूट स्टंप दिसतात किंवा दात खूप ब्राउनिश दिसतात. तर ते होऊ नये म्हणून जर रात्री जर त्याला दूध पाजत असेल तर त्याचं तर ॲटलिस्ट ते दात क्लीन तरी केलं पाहिजे. म्हणजे एखादं पाणी देऊन गुळण्या तरी करायला लावलं पाहिजे, नाहीतर कॉटननी किंवा बॉस्किसने ते स्वच्छ केलं पाहिजे. आणि लहान मुलाला कंपल्सरी आपल्यासोबतच ब्रश करायला लावलं पाहिजे, काहीतरी म्हणून काहीतरी त्याला रिवॉर्ड देऊन म्हणून ब्रश करण्याची सवय लावली पाहिजे. म्हणजे सकाळ संध्याकाळ 2 टाइम ब्रश केलंच पाहिजे. नंतर काही खाल्लं तर चूळ करायला लावली पाहिजे. लहान मुलं चॉकलेट्स वगैरे खातात, चॉकलेट पूर्णपणे बंद करणं तर शक्य नाही, पण चॉकलेट खाल्लं तर त्याला म्हणायचं तुला मी चॉकलेट देईल पण तू ब्रश केलं पाहिजे, ब्रश करून घेतलं पाहिजे.